येथील नूतनीकरण केलेल्या लॉन टेनिस कोर्टचे महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते उद्घाटन। ठाणे दिनांक 12 ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन हॉल येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन आज महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते करण्यात आले। या ठिकाणी अनेक अधिकारी लोकप्रतिनिधी हे टेनिस खेळण्यासाठी येत असतात। त्यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निधीतून या लॉनचे नूतनीकरण करण्यात आले असून याचा लाभ जास्तीत जास्त अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी घ्यावा असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी यावेळी केले। तुकाराम ओंबळे या संकुलामध्ये खरं तर शहीद हेमंत करकरे या क्रीडा संकुलात आज लॉन टेनिस याचं उद्घाटन इथे संपन्न झालेलं आहे आणि मला वाटतं की ठाणे शहराचा विकास करत असताना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसंच आपले मुख्यमंत्री आणि आपल्या ठाणे महानगरपालिकेचे सगळे उपमहापौर सभागृह नेते आपले सगळे गटनेते यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या एकमेव विचाराने खरं तर या शहरातल्या विविध विकासांची कामं आपण हाती घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये नवतरुणांना खेळण्यासाठी खरं तर क्रीडांगण हवंय। शारीरिक खेळाचा विकास झाला पाहिजे याच्यातूनच खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या क्रीडांगणाला एक विशेष निधी देऊन खरं तर हे क्रीडांगणाचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि भविष्यात अजून चांगली विकास कामं मला वाटतं आपल्या या ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून होतील। सर, आज टेनिस कोर्टचं उद्घाटन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। भविष्यामध्ये टेनिस प्लेयर घडावेत यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून हे टेनिस कोर्ट जे आहे ते बांधण्यात आले आहे। प्रथमतः ठाणे महानगरपालिका प्रथम नागरिक महापौर शर्मिलाताई पिंपळकर तसेच आयुक्त सभागृह नेते हनुमंतजी जगदाळे, विरोधी पक्ष नेते शानू पठाण तसेच महापालिका आयुक्त सौरवराव तसेच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचे अभिनंदन करावं तेवढं कमी आहे। कारण टेनिस क्लब कोर्ट हे आपल्या ठाण्यामध्ये नव्हतं, फक्त 7 बंगल्याला इथेच होतं आणि टेनिस खेळाडू घडावे की त्या खेळाडूंना जाण्यासाठी प्लॅटफॉर्मच नव्हता, फक्त एकच होता तो कोपरीमध्ये। पण तिथे तिथे भरपूर रस असायची, त्यामुळे आपल्या ठाण्यातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म नव्हता, ते देण्याचं काम महापालिकेने केलेलं आहे आणि नक्कीच ह्या टेनिस कोर्टातून चांगले नवीन खेळाडू तयार होतील आणि ठाणे जिल्ह्याचं नाव नक्कीच रोशन करतील अशी आशा बाळगतो।